संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जडून जाय। मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे। कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे राम रूप। मग राम नामे उपजी आवडी, सुख घडोघडी वाढू लागे। तुका म्हणे साधन, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य। मग राम नामे उपजी आवडी, सुख घडोघडी वाढू लागे। विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराज, पवनसुत हनुमान की जय, रामचंद्र भगवान की जय। भगवत कृपा पावले सांग, भगवत कृपा पावले सांग, त्यासीच कथा कीर्तनी अनुराग। तेची निज भाग्य महाभाग, ऐसे श्रीरंग बोलिला। ऐसा लाभजा कथा श्रवणी, तरिका नायकती सकळ जनी। ते भाग्य भगवत कृपे वाचोनी, सर्वथा कोणीला हे ना। पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः। तुझरे चरण संतांचिया, चरण संतांचिया, चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादान कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। कृपादान कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, तुझरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करो प्रथम नमः, तुझरे चरण संतांचिया, त्या कृपादाने कथेचा कथेचा विस्तार। दास तुका, भगवत कृपा पावले सांग, त्यासीच कथा कीर्तने अनुराग। परमात्म्याने उद्धवाला कीर्तन ऐकणाराचं भाग्य सांगितलं। कोणाचं? कीर्तन ऐकणाराच। भगवत कृपा पावले सांग,
त्याशीच कथा कीर्तनी अनुराग. कोण येतात कीर्तनात? श्रीमंत. परमात्म्याने सांगितलं, उद्धवा, ज्याच्यावर माझी संपूर्ण कृपा असते तो माझ्या कीर्तनात येऊन बसते. तो कीर्तन ऐकणारा किती भाग्यवान असते ते दुसऱ्या ओवी मध्ये सांगलं. जई संत मुखीची कथा, जई संत मुखीची कथा, अत्यादरी ऐके श्रोता, त्याचे निज भाग्य तत्वता, माझे नि सर्वथा नवर्णवे. गोपाल कृष्ण भगवान की जय. परमात्म्याने सांगितलं, उद्धवाचे कथेत येतात, कीर्तनात येतात, हाताने टाळी वाजवतात, मुखाने माझ्या नामाचा गजर करतात. ते किती भाग्यवान आहेत की त्यांच्या भाग्याचं वर्णन मी करू शकत नाही. कोणाच्या? इकडे येणाराच्या. मग उद्धवानं विचारलं, कथा कीर्तनात येणाराच्या भाग्याचं वर्णन तुम्ही करू शकत नाही, ऐसा लाभ ज्या कथा श्रवणी, तरी का नाय कती सकळ जनी. एवढा जर त्या कथा कीर्तनाचा लाभ आहे, मग गावातले सर्वच लोक का नाही येत कीर्तनात? प्रश्न आहे. आम्ही विचारत असतो, अठी याची कोणाला मना आहे काय? अटी काही बोर्ड आहे का लाईल किंवा 5 एकराच्या वरचे पाहिजे प्रॉपर्टीचं काही काम नाही, असा काही बोर्ड नाही. किंवा कीर्तन ऐकणारा म्हणतात 65 वर्षाचाच पाहिजे. वयाची अट नाही, शिक्षणाची जरूरत नाही, जातीचा प्रश्न नाही. सकळ अशी येथे आहे अधिकार. तुकोबात भलावतात लोकाईले. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार, नरकिता कवनाची. यारे लहान थोर, याची भलत्या नारी नर, हे करावा विचार. भलावतात तुकोबा. यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, सकळ अशी येते आहे अधिकार. का नाही येत लोक कीर्तनात? का नाही येत? याच्या मागे कारण आहे. कोणतं कारण आहे आम्ही सांगत असतो. कीर्तन हे श्रीमंतीवर नाही. तुमच्यापेक्षा श्रीमंत लोक असतील, नाही येऊ शकत. परमात्म्याने सांगितलं, उद्धवा, ज्याच्यावर माझी संपूर्ण कृपा असते तो माझ्या कीर्तनात येऊन बसते, नाही तर त्याचं काही पुण्य करेल पाहिजे. पुण्य घरी राहू देत नाही आणि पाप इकडे येऊ देत नाही. पाप गेल्याची काय खून, नाही पालटले अवगुण. अंगातले अवगुण गेले काय समजून घ्या, पाप गेला. हात दाखवू नाही आणि भविष्य पाहू नये. आपलं भविष्य आपणच. कीर्तनात जाऊन बसा वाटते काय, पाप गेलं. हाताने टाळी वाजवा वाटते काय, पाप गेलं. मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा वाटते काय, पाप गेलं. अंग दुखलं की दारू प्या वाटते काय, पाप शिल्लक आहे. पाप शिल्लक आहे. पाप गेल्याची काय खून, नाही पालटले अवगुण. तुकोबानं प्रमाण दिलं, पिकलिया शेंद कडूपण गेले. ऐसे आमा गेले पांडुरंगे, ऐसे आमा गेले पांडुरंगे. शेंदाळाचं प्रमाण दिलं तुकोबानं. कसं असते शेंदाळू? हिरवगार असते, येलाले पक्क धरू लागते. कधी ते तोड्याले पाहिजे तर येल तुट्याले पाहिजे, पण ते येलाले सोडत नाही. आणि कदाचित येलावर पाय देऊन कधी तोडलं तर सर्व तोंड कडू करून टाकते. इथलं कडू असते ते, पण ते काही दिवसानं बदलते. काही दिवसानं बदलते. हिरवगार असते तर भुरक भुरक होते, भुरक भुरक होते आणि येलाले सोडून देते. येलाले सोडून देते आणि त्याचा सुगंध सुटते. सुगंध काय झाला आता?
आता ते पिकलं. लोक त्याच्या जोड जातात. काय झालं आता ते पिकलं, त्याचं कडू पण कुठे गेलं, त्याचं कडूपणच गोड झालं. वाल्याचाच वाल्मिक झाला, वाल्या साधू होता काय. आपणा सारिखे करीती ताताळ काही काळ वेळ दया लागी 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 काही काळ वेळ दया लागे काही काळ वेळ दया लागी भाग्यवान मंडळी आज कीर्तनात येईल. हात दाखवू नाही, भविष्य पाहू नाही. श्रीमंती कोणाले नाही आवडत? सर्वाईले श्रीमंती आवडते. आहेत का तुमच्या गावामध्ये सारे लोक श्रीमंत? काही काहीले प्रॉपर्टीची वाण नाही, काही काहीले रायाले घर नाही. येत नसेल का त्याच्या मनात? काय कीर्तनात जावा, काय भागवतात जावा, काय शेगावची वारी करावं, काय काकड्यात जावा, 2 एकर तर पाहिजत होत. देवानं आम्हाला शेत नाही दिलं. येत नसेल का त्याच्या मनात? मग त्याच्यासाठी कीर्तन ऐकावं. कीर्तन ऐकलं की मनातलं निघून जाते. काही जागेचे कुलप उघडा लागत नाही, जंगले ते कुलप. काही काहीले राहायला घर नाही. मा भेदभाव देवाजवळ आहे काय? देवाजवळ भेदभाव नाही. देवाजवळ भेदभाव जर असता तर तुमच्या गावच्या श्रीमंताले 3 डोळे असते. मग 2 पुढे, 1 मागून ट्रॅक्टरच्या लाईटासारखा, की रोडनं कधी खडखड वाजलं तो भाऊले मुंडकं पलटवायचं काम नाही. मागून बी 1 डोळे आहे. पण देवाजवळ भेदभाव आहे काय? तुमच्या गावच्या श्रीमंताले 2 डोळे, आणि जो गावात मागून खाते त्याला 2च. असं आहे काय? श्रीमंताले फोकस सारखं लय दूर दिसते, गरीबाले काय चायनाशे बसवले काय हलके. देवाजवळ भेदभाव नाही. जेवढं श्रीमंताले दिसते तेवढं गरीबाले दिसते, जेवढं श्रीमंताला ऐकू येते तेवढं गरीबाला ऐकू येते. याले 2च हात, 2च पाय, 2च डोळे, 2च कान, 1च नाक. गरीबाली तेवढंच दिलं. आहे का देवाजवळ भेदभाव? आणि आता प्रॉपर्टीचा जो भेदभाव आहे हे ज्याचं त्याचं करेल आहे. काही टिनाच्या घरात राहतात, अशा उत्सवातली पंगत घेतात. परमात्मा प्रसन्न होते. परमात्मा म्हणते, माय उत्सवातली पंगत घेतली, 5-10 साधू जीव घातले तू ना, मी काय करू आता तू यासाठी? जिताय तर लोक तकलीफ भोग, जिताय तर लोक. पहिलं करेल तर तुले भोगाच लागेल. पण मेल्यावर एका मेरीनं 50 एकर जमीन, डच पाण्याची ईर, घरचाच ट्रॅक्टर, काय केलं त्यानं? काय केलं त्यानं? अशा उत्सवातली पंगत घेतली, अशा उत्सवातली पावती फाडली, अशा उत्सवातलं एखाद्या बुवाचं सौजन्य घेतलं की 1 बुवा मले द्या. परमात्मा प्रसन्न होते, अलोट संपत्ती भेटते. हे ज्याचं त्याचं करेल आहे. हात दाखवू नाही आणि भविष्य पाहू नाही. काय गोठ आहे? जाऊ द्या. आता या 7 दिवसामध्ये 14 जणांना चानस मारला शिन पंक्तीचा. 1 पंगत असते कथा झाल्यावर 12 वाजता, आणि 1 पंगत असते हरिपाठ झाल्यावर संध्याकाळी. 14 जणांना चानस मारला शिन, बाकीच्यानं मनात आणू नये. आम्हाला तर पंगतही नाही भेटली, मनात आणूच नका. बाकीच्या करता शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसाकरता गव्हाचं पोतं, तांदूळाचा कट्टा, तेलाचा टीप, डालड्याचा डब्बा, 500ची नाही 5000ची पावती फाळा. परमात्मा प्रसन्न होईल. परमात्मा म्हणेन, माया उत्सवामध्ये तुला शेवटच्या दिवसाकरता गव्हाचं पोतं दिलं, आता मी काय करू तुझ्यासाठी? मी काय करू तुझ्यासाठी? जिताय तर लोक तकलीफ हो. मेल्यावर तुले माणसाचा जन्म तर देतोस, पण वावरा नेटी वावर. एका मेरीनं 100 एकर जमीन, त्या 100 एकरामध्ये 4 इरा डच पाण्याच्या, पांढरी गाडी बसले, 2 ट्रॅक्टर त्याच्या घरी, खताची फॅक्टरी,
10-12 म्हशी जंदेल. काय केलं त्यानं? काय केलं त्यानं? लोकांना तो जलजला पाहायला, त्याचे ट्रॅक्टर, त्याचे बैल, त्याचे वावर, त्याच्या म्हशी, पण पांढरी गाडी. काय म्हणतात लोक? लोक म्हणतात लोकांच्या माना मोडले. आणि तुले नाही मोडतायत काय? मोडून तर पाय गपके देतात लोक. धरली जीप की त्यानं माना नाही मोडल्या. अशा उत्सवामध्ये शेवटच्या दिवसाकडचा गव्हाचं पोतं दिलं. परमात्मा प्रसन्न झाला. अलोट संपत्ती आहे काही कायच्या जवळ, अलोट संपत्ती. काय केलं त्यानं? म्हणून हात दाखवू नाही, भविष्य पाहू नाही, हे ज्याचं त्याचं करेल. काय गोठ आहे गड्या. स्लापाचं घर कोणाले नाही आवडत? सर्व इले आवडते स्लापाचं घर. हो, आहेत का तुमच्या गावामध्ये सर्वांचे स्लाप टाकेल? बाकीच्या लोकांना आवडत नाहीत का स्लाप? हा, स्लापाचं घर, कलर टीव्ही, फ्रीज, सोफा सेट, कूलर कोणाले नाही आवडत? सर्वाईले आवडते. आहे का सर्वाईच्या घरी? नाही का लोकांच्या घरी? बरं जाऊ द्या, आता दुकानवर भेटत नाही काय? दुकानवर बी भेटते, पण त्याच्याकरता पैसे पाहिजे. ते बिना पैशानं नाही भेटत. ज्याच्याजवळ पैसा असला तो शेती घेते, ज्याच्याजवळ पैसा असला तो जागा बांधते, आणि ज्याच्यावर परमात्म्याची कृपा आहे तो कीर्तनात येऊन बसते. विठ्ठल हात दाखवू नाही, भविष्य पाहू नाही, हे ज्याचं त्याचं करेल आहे. श्रीमंती कोणाला भेटते आम्ही ना सांगलं. देवाजवळ भेदभाव नाही. कीर्तनामध्ये कोण येते आम्ही ना ते सांगलं. श्रीमंतीवर कीर्तन नाही. तुमच्यापेक्षा श्रीमंत लोक नाही येऊ शकत. श्रीमंतीवर कीर्तन नाही. काही पुण्य करेल पाहिजे, नाही तर त्याच्यावर परमात्म्याची कृपा पाहिजे, मग तो येते. कीर्तनात कोण येते आम्ही ना सांगलं. श्रीमंती कोणाला भेटते आम्ही ना सांगलं. देवाजवळ भेदभाव नाही. जाऊ द्या, कपड्याचं दुकान आपल्याला आवडत नाही काय? आवडते. हाय का आपल्या घरी? त्याच्या दुकानामध्ये धोतर माहीत नाही, आपल्याला नेशाले धोतर नाही. हा भेदभाव आहे का देवाजवळ? मग कोणाला भेटते कपड्याचं दुकान? भागवतात सांगेल. कोणाला भेटते कपड्याचं दुकान? म्हणा राव द्या अभंगन सांगा ते. कोणाला भेटते कपड्याचं दुकान? दिंड्या जातात पंढरपूरले, दिंड्या. पुढे शेंड्याही आले, तोंडात दात नाही, दुपड्यानं कंबर बांधेल, हाती शेंडा, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा. तुम्ही दिंडीतले बुढे पहा, चम चम करतात. काय पावली खिऊ की फुगडी खिऊ की भारूड म्हणू, दिंडीतले बुढे बरा हाती शेंडा, तोंडात दात नाही, असे थय थय करतात दिंडीतले बुढे. आणि तुम्ही आपल्या संसारातले बुढे पहा, चेंदा चेंदा व्हायला आहे. रुंगई 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 घरातच. काही बुड्या गेल्या, बुडे पस्तावले. गेल्या बुड्या. आता त्याला काय, हा बाजार भरेल आहे, ज्याचा झाला तो धकला. काही बुड्या गेल्या रे, बुड राहिलं. आता कोण करीन त्या बुड्याचा लाड? सुनीच्या मागे 2-3 लेकर. गेली ना बुडी. मरण एखाद्या देवळात काढणं, देऊळ झाडून. रुंगई 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 रुंगई. ते सून येता जाता लाता मारते त्याले, म्हणते मामाचे तुम्ही मधातच बसता. 2 खेप लात लागली बुवा. लागली का? अशी मारणं चालू आहे. मरण इकडे येणं नाही. नाही दाखव त्याले माझजवळ, दाखव त्याले माझजवळ. अरे त्याला घेणारे लय जण आहेत ना मूर्खाच्या.
ये ना इकडे सप्त्यात नाही काही नको जाऊ कोण्या मंदिरात अठी ये ना सप्त्यात पितरायले 8 दिवस आणि घेणं असा इना गया लोक पाया लागतात पाया लोकायले काय माहित उपगेलाय म्हणून हा बुवा नाही बरं हा बुवा घरात रुंगे रुंगे करते काय बुडी नाही म्हणे खरी आला बुडा काय गवटा तो घरात रुंगे रुंगे करते आम्ही त्याच जाऊ द्या काही बुडे गेले बुड्या पस्तावल्या गेलं बुड बुडी राहिली रे आता सुना तुम्हाला आहेत आणि मली आहे काही काही सुना सासूली आई म्हणतात आई आई म्हणते ते शादोत असेल काय ते तर म्हणत असेल आई करा पाय लंबे मी तुमचे पाय दाबतो काही काही सुना बरं काही काही सुना सासूले पाहिलं की म्हणतात आली रांड ते म्हणते राण म्हणतं का मला तुला कोणा म्हटला बा या लईनले म्हटला ताचे कुठे गेलते कोण ना चालवादी लढते रे ते बुडी लढते रे तिला समजत नाही का तू कोणाला बोलून राहिली एवढी शिकाय का ते बुडी लढते रे म्हणते देवा मी नाही दिसली काय दमत धर तुवाही नंबर आहे व त्यानं मोठे मोठे राजे नेले तू उकड काढली चिलपूरची तिरी लढते रे ते बुडी लढते ना असं डोकस घेते तरी सुना काय म्हणतात काय काय सुना म्हणतात आता काय लढता तुमच्या पायी तो मामाजी मेले व माय व आता काय धुन धुयाचा दगड घालू काय उरा तू दुःख बांधवडी हा संसार दुःख मूळ भाग्यवान मंडळी आहे कीर्तनात हात दाखवून आहे भविष्य पाहू नये कोणता विषय होता आपला कपड्याचं दुकानाचं कोणाला भेटते कपड्याचं दुकान भागवतात सांगेलंय दिंड्या जातात पंढरपूरले दिंड्या पुढे झेंड्याही वाले त्याच्या मागे कळशे घेऊन बाया त्याच्या मागे वृंदावन घेऊन बाया त्याच्या मागे टाळकरी माळकरी वारकरी ज्ञानोबा निवृत्ती सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सावतावडी ससंकताई गोराकुंभार शनानाई चालली दिंडी पंढरपूरले हे ऐकेल पाहिजे कर्णनंतर आहे चालली दिंडी पंढरपूरले एखाद्या गावाहून दिंडी जाते हे ऐकेल पाहिजे बापा एखाद्या गावाहून दिंडी जाते काय करते त्या गावातली बाई त्या गावातली बाई रुंदानवाल्या बाईले म्हणते बाई 1 मिनिट उभ्या राहा रुंदानवाली बाई उभी राहते हे बाई घाई घाई घरात जाते कुकाचं डाबला आणते आणि एक साडी आणते एक साडी त्या रुंदानवाल्या बाईले कुकू लावते आणि तिच्या हाती साडी देऊन देते हे नेचा पंढरपूरले चंद्रभागेत वरून देव पाहते देव म्हणते माया वारकरी बाईले एक साडी दिली तू ना आता मी काय करू त्यासाठी मी काय करू त्यासाठी जीटी आहे तर लोक जाय सोयाबीन सोंग्याले कापूचे पहिलं करेल तर तुले भोगाच लागेल पण तुला साडी दिली ना जीटी आहे तर लोक तकलीफ भोग मेल्यावर तुले बाईचा जन्म तर देतोच पण तुझ्या घरी कपड्याचं दुकानही लहानसक नाही बस्ते बांध्याचं समोर बस्ते बांधणं चालू इकडे बस्ते बांधणं चालू इकडे बस्ते बांधणं चालू वर बस्ते बांधणं चालू ते बाई आहेच खुर्चीवर बसेल आणि तिच्या पुढे टीव्ही त्या टीव्ही मध्ये तिले बंद दिसते कोणी काही करते काय आपण ते बाई पाहतो रे डोळ्यात काय केलं त्या बाईनं काय केलं त्या बाईनं यज्ञ केला काय एक साडी दिली एक साडी कोणाले इनले युवायले तर कधी भर अहेर केला ते म्हणतात आम्ही नाही करेल आहे त्याईले फिट्टम फाट घेणं नाही ना इनले नाही दिली वारकरी बाईले एक साडी दिली बस्ते बांध्याचं दुकान किती साड्या आहेत बायाईले किती साड्या आहेत रे कधी 7 दिवसाच्या 7
अलग अलग नेसल्या तरी 7 शिल्लक राहतात, पण अशी नेसून येतात की सुया घे पोथा घे. हो माय त्या गोंड्याच्या कधी नेशीन व त्या रुंद्या काठाच्या त्या कधी नेशीन. ठेवत नाहीत रे मांगलचे लोक त्या साड्या, ठेवत नाहीत मांगलचे लोक त्या साड्या ठेवत नाही. म्हणतात ठेवू नका त्या साड्या, आथरा त्या याच्या, आथरा ठेवू नका त्या साड्या. जिते आहे त्याईले चानस आहे. कशाचा? साड्या नेशाचा. अरे दान करायचा, दान काय करता? जमा करून दान करा. दान तुम्ही म्हणसान कोणाले देवा, घ्या नाही यायचं माप. कोणाला पैजामा, कोणाला शर्ट, कोणाला धोतर. हाय हाय माय बाई, यायच्या बायकाईले 2-2 साड्या. बा काय सांगेन पित्तरची घुबड. वा काही मागत असेल देऊ नको, सुध सांगत असेल तर ऐकल्याशिवाय काय गोठ आहे गड्या. एक साडी दिली, एक साडी. बसते बांध्याचं दुकान. ज्ञानदेव म्हणे हरी माझा. मूठभर पोहे दिले. काय होतं त्याच्या घरी? 18-20 दरिद्री होती. 3-3 दिवस उपास काढा लागत, पण मूठभर पोहे दिले. जरा दान करून पहा. दान केल्यानं धन नाही घटत. काय गोठ आहे गड्या. एक साडी दिली, बसते बांध्याचं दुकान. आम्हाला देतात लोक, आम्हाला शेला देतात. शेला केवढा देतात? असं एवढा, असं पोटाले पुरतही नाही. रुंदाईतला त्याले जरीचे काठ. बाबा हा घ्या शेला. 8 लोकच येते. शेला तर देतात, तर टोपी बी देतात. टोपी अशी देतात की डोक्यावर हात ठेवूनच चाल. हात कधी काढला तर होय टोपी आणायला पळेल. तुम्हाला असं देऊन काय फायदा? त्याले बी भेटते दुकान. भागवतात सांगेल त्याले बी दुकान भेटते कपड्याचं, पण त्याले बसते बांध्याचं नाही भेट. त्याले लाईन भेटते. अंडरपॅन्डा, बनियन, टोप्या, निकर, बायाचे पोरकर, पिवश्या, टावेल. त्याच्या दुकानात धोतरन साडी नाही. हा, त्याला आवडत नाही काय? त्याला आवडत नाही काय? आवडते पण करेल नाही ना. केले कर्म झाले तिचे भोगाले. केले कर्म झाले तिची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले तिची भोगाले. उपजले मेले ऐसे किती. उपजले मेले ऐसे किती. उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले तिची भोगाले. उपजले मेले ऐसे किती. कशा आहेत टाळकरी? कशा आहेत टाळकरी? कसं प्रमाण दिलं. खासच दिशाले काही खास आहेत का? दिशाले काही खास नाही म्हणा, पण म्हणाले खासच आहे. दिशाले काय करता आम्ही सांगत असतो. दिशाले काय करता? दिशाले खासच उभ्या शिंगाचा, झोपला की बसला, होंडा पुरला होंडा. आपले टाळकरी दिशाले काही खास नाही, पण म्हणाले खासच आहे. सांगू यायचं, पण यायचं मागून सांगू. अभंग झाल्यावर यायचं सांगू. मुर्दंगे नातूबाचं सांगू, विण्यावाल्या बुवाचं सांगू, माणसाईचं सांगू, बायाईचं सांगू. बायाईसाठी जीव तुटते रे आमचा. बायाच्या परमार्थासारखा परमार्थ नाही. सूर्य नारायण निघते तापासून परमार्थ आहे बायाचा. पण लय चुकते बायाची, लय चुकते रे.
अर्ध्या अर्ध्या वया झाल्या, ताळाले मेळ नाही. अंदा सांगते बैऱ्याला आणि गाडी चालली खैऱ्याले. आता सासूलेच काही डोकसं नाही तर सुनीलेच काय समजत अशी. काय योग आला रे कीर्तनाचा. आम्ही नाही म्हटलं होतं कीर्तनाचं, आम्ही नाही म्हटलो रे. गायकवाड भाऊचा फोन आला. म्हटलं माऊली माय एवढ्या दाट तारखा घ्यायला तुम्ही राहूच द्या. नाही नाही म्हणत बाबा, डायरेक्ट द्याच. 2 वर्ष झाले नाही म्हणताय. हो 2 वर्ष खरंच. बरं नाही म्हणूच नका. तुम्ही काहून नाही म्हणता? तब्येत नाही का बराबर? म्हटलं माझी तब्येत चांगली आहे, मला काही शुगर नाही, बीपी नाही, काही नाही. म्हटलं मा दुखते गुडघा, खाली बसून करा, खुर्चीवर बसून करा, उभ्यानं करा, घंटाभर लोकस करा, मरा पण करा. आम्ही दिली रे तारीख. ते तारीख आहे आजची. मरा पण करा. त्याला वाटते का मी मेलो पाहिजे, पण याले प्रेम म्हणतात. प्रेम प्रेम म्हणतात रे. एखाद्या लेकराची माय म्हणते उन्हात नको मरू, अठी मरणं. आता तठी मेला काय, तिला वाटतं का तो मेला पाहिजे. नाही, प्रेम असते प्रेम. त्या प्रेमाच्या नामीनं तारीख दिली गायकवाड भाऊले, आणि त्यानं त्याच दिवशी सांगलं आम्हाला. म्हणे बाबा तुम्ही लय गावले भागवत करता, कीर्तन करता, बऱ्याच गावच्या मंडळ्या पाहतात, पण जरा तुम्ही तिंतरवची मंडळी पहा, खासच आहे. बाया बी माणसं बी खासच आहे. तुम्ही आले की तुम्हाला दिसतेच. खरं खासच मंडळी आहे रे. टाळी वाजवत नाही, जय म्हणत नाही, काही नुसते असे टुकू 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 पाहतात रे. तुम्ही भुजाडल्यासारखे झाले. ते भुजाडे ढोर कसं तुरीच्या वैजोड उभं खाणं तूर, खाणं कंस. वया होत आल्या, चेंडू दांडू पासून शिकवा लागते तुम्हाला. कसं करता दिले हे हात? माल दाब्याले का पैसे मोजाले? हे हात कशा करता दिले? दिले इंद्रिय हात पाय ताण, तुला मोका बोलाया वचन, कर तू जोडसी नारायण. अरे दिले इंद्रिय हात पाय ताण, डोळे मुका बोलाया वचन, दिले तुझारती नारायण. नुसत्या हातच नाही दिले, किती अवयव दिले. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण. भजनच नाही करत रे माणूस, भजनच नाही करत. कोण आहे सुखी? कोण आहे सुखी? कोणी कान दुखी, कोणी कान दुखी. कोण आहे सुखी? कबीर बाबा तर सांगता, जो देखे सो कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया होई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया,
माझा दुखी कोण आहे सुखी? आम्ही सांगत असतो 2 जण आहे सुखी. 2 जण आहे सुखी. नाम आहे ज्याच्या मुखी, जगा माझी तोच सुखी. ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्यासारखा सुखी नाही, आणि ज्याच्या मुखात नाम नाही त्याच्यासारखा पापी नाही. नामाशी विनमुख कोण आहे सुखी? 2 जण सुखी. तुकोबा सांगतात तेने आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. कोण आहे सुखी? एक भजन करणारा सुखी, दुसरा निर्लज्जम सदा सुखी. विण्यावाल्या भाऊनं सांगलं आम्हाला, म्हण बाबा एक तिसरा सुखी आहे. म्हटलं तिसरा कोण आहे सुखी? म्हण ज्याची बायको मुकी तो जगात सुखी. जा बाया बोलतात म्हणत बाबा भागवताले निघलं की काय घर संभाव का, बकरी संभाव का, लेकरं संभाव, तिला सांगायला लागलं तो तोंडच संभाय फक्त बस. बोलतात रे काय गोठ आहे गड्या. हात दाखवून आहे भविष्य पाहून भाग्यवान मंडळी आज कीर्तनात येईल. माणसं दारू पितात का नाही? शाब्बास. मी म्हटलं आमच्याकडेच पितात काय? इकडे बी पितात. माणसं दारू पितात. साऱ्या बायाचे मालक पितात काय? नाही. काही काही बायाचे मालक असे पद्धतशीर आहेत रे की त्या बाईले म्हणतात मी बोलतो का तू या पुढे, त्याचा तर मुका घ्या. आणि काय काय तो तोंडोतोंडी त्या बाईशी फायटिंग करतं काय. आणि काऊन भेटला दारू पेणारा? ते बाई म्हणते बायाचे नवरे पाहत नवाई येते वर कसं बांधर आलं हिशावर. देवाजवळ भेदभाव आहे काय? कसं करता ऐकाव कीर्तन फक्त समजासाठी. भाग्यवान मंडळी आज कीर्तनात येईल. हात दाखवू नाही, भविष्य पाहू नाही. एका बाईले झोका द्यायले बाई, एका बाईले कोणी कामाले सांगत नाही. एका बाईले झोका द्यायले बाई बंगईवर बसेल. झोका देणारी न अलग, स्वयंपाक करणारी न अलग, धुणं धुणारी न अलग, भांडे घासणारी न अलग. त्या बाईले पोरगही नाही वागा लागत. दाखा बाई पेला का तो? बाई आहेच बसेल. काय केलं शिनवा लोकांच्या कांड्या, काय केलं सीन. भागवताची कथा ऐकली शीन, कीर्तनात गेली शीन, हरिपाठात गेली शीन, सकाळी काकड्यात गेली शीन, गाईले भाकर तुळसाबाईला पाणी, देवाला उदबत्ती, भिन बेकारायला काही दान, एखाद्या साधूचा सत्कार. परमात्मा प्रसन्न झाला. परमात्मा म्हणे संसारात राहून तुला एवढी सेवा केली, काय करू मी तुझ्यासाठी? जीटी आहे तर लोक तकलीफ भाऊ. मेल्यावर तुले झोका द्यायला बाईच नाही ठेवली तर टाक मा हातारा. एका बाईले झोका द्यायले बाईले, एका बाईले कोणी कामाले सांगत नाही. भेदभाव आहे का देवा? हात दाखवू नाही, भविष्य पाहू नाही. जाऊ द्या कारणाले निमित्ताले कारण कीर्तनाचं योग. आता कशा पित्यार्थ आहे सर्वायला माहित आहे. काही वर्षापासून चालत आलेला उत्सव, यात रती महारथी कीर्तनकाराची कीर्तन असतात. यावर्षी आमचा बी योगाला कीर्तनाचा काय कृपाच मला लागेल त्या बजरंगबलीची. आम्ही आजच्या कीर्तना करता संत परअभंग घेतला. या कीर्तना अभंगामध्ये पहिले संत सांगले आणि मग संताच्या पायाची माती सांगली. कोणाले म्हणतात संत? कपड्यावर साधू आहे काय? कोणते कपडे घातले का साधू होते? कपड्यावर साधू. मग दाढीवर साधू आहे का? दाढीवर. केवढी दाढी झाली म्हणजे साधू होते? मग दाढी ठेवू नाही काय? आम्ही निंदा करतो का दाढी ठेवणाराची? दाढी ठेवू नाही काय? पण टोंगाय लोक 2 ओवे जटा गुंडाय गांडाय करत भादरून टाकणार. हरिपाठ घेणार, तितंब्याची वाण नाही भजनाचं. तुका म्हणे येथे
भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते. साधू कपड्यावर नाही, साधू दाढीवर बी नाही. दाढी ठेवू नाही काय, दाढी ठेवा. कशी ठेवा? आमच्या छत्रपती शिवाजी महाराजची दाढी आहे. कशी आहे? चेहऱ्याला शोभून. टोंगाय लोक दाढी की ते पाणी घ्यायच्या अगदी वली होते. येणं भादरून काय गोठ आहे गड्या. हात दाखवून आहे ना भविष्य पाहू नाही. साधू कपड्यावर नाही, साधू दाढीवर नाही. ओरिजिनल संत सांगतो आणि मग संताच्या पायाची माती सांगतो. ओरिजिनल संत ज्ञानोबा, निवृत्ती सोपान, मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, आम्ही वैकुंठ वासी. आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. बोलिले जेरसी, बोलिले जेरसी. सास भावे वरताया, काल सळतासी मार्ग, आड राणी भरले जग. झाडू सळताचे मार्ग, आड राणी भरले जग. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी. बोलिले जेरोसी, सास भावे वरताया. बोंबीच्या देठापासून म्हणतात रे. सांगा वाटते यायचं पण अभंग राहिला आपला. मागून सांगू यायचं सांगू. मुर्दंगे नातूबाचं सांगू. या नाताने गोट सांगली आम्हाला, पण आम्ही सांगत नाही तुम्हाला. ते तुमच्या मनात राहीन कायच गोट अशी. नाताने गोट सांगली रे आम्हाला. म्हणे आबा. म्हटलं काय? तुम्ही गाव भागवत आले, कीर्तन आले, हिंटा. म्हटलं हो. एखादी पोरगी ठेवा म्हणे लक्षात. आता तुम्हीच सांगा पोरी आहेत काय? आम्ही सांगलं ना आता पोरी नाहीत रे, बाया आहेत. तर म्हणे बिना लेकराची चालते. काय प्रसंग आला रे. लग्नाचे पोरं पावती होईल, पोरी करून राहील. लय कठीण प्रसंग आला बापा. काय गोठ आहे गड्या. पोरीले नाही वावरण जागा कमी होत, तिच्या मायले बापालेच. वावर झालं काय. तो परमनंटच नाही. त्या पोरीच्या मनात असं येते. ते पाहिजे का जागा न वावर. तिच्या पोरगा पसंत असते रे. पण काय सांगेन माय बाप आईले की बाबा माया सोबती नेले लेकरं झाले. कितन ती वावरण त्याची परमनंट पायता कदलो. करा ना मा लगन. आम्ही जिट्यात आलो, तुम्हाला काही मागणार नाही. आम्ही भीक मागू तिकडे. कोण उपाशी राहते आता? कोण उपाशी राहते? वावराईवाले खातात, बिन वावरावाले तसे निसतात काय? कोण उपाशी राहते रे? मस्त असा टाळकरी पावा. त्याच्या घरी वावर असं की नसं, शोभे चांगले असतात या लोकांचे. बाय म्हणतात नाही तर पायसान साधू. साधून पादू म्हणतात ना. होईन तर लोक नोकरी आला पा. आणि त्याला बहीण नसली पाहिजे. आणि माय कधी नसली तर
भलतं सोडा आणि नाही तर असा वरून पडेलच पाहणं. असं होतं का पहिले रे? पहिले खटलं पाहून पोरगी देत रे, खटलं पाहून. हा, असं खटलं पायत कामानं मरत नाही, धंद्याना साऱ्याचं उष्ट निघीन तर माया पोरीचं जेवण होईल. आता तर खटलं सिंगल पोरगा काय गोठ आहे इकडे. आणि असली त्याली त्या पोराली बहीण माय भाऊ घेऊ तर ते त्या पोरीची माय सांगते, रेखे पहिल्यानंच चालली. असं वचन राहिलं पाहिजे, वचन. नाही तर तू यार का सासूचा राप पडला मेली अशी अशी तटराय. हे सांगणं आहे काय? हा, ननद जेठानी कधी काही भादरली पदरावर घासलेट टाक, चतून नको देऊ. घासलेट टाकन पोलीस स्टेशन मध्ये म्हणा सासऱ्यानं पाय धरले, सासूनं हात धरले, जेठानं पेटी आणली, नवऱ्यानं घासलेट आणलं, बंद खांडच खांडच देतो अंदर घालू. असं सांगत का रे? असं सांगत काय बापा? आयुष्याचा नाश आहे रे. काय करावं, जीव तुटते रे. जाऊ द्या, तुका म्हणे कसं जसं असेल तसं. खूप भाग्यवान मंडळी आज कीर्तनात. ओरिजिनल संत ज्ञानोबा निवृत्ती सोपान मुक्ताबाई काय केलं आमच्या ज्ञानोबा माऊलीनं? आमच्या ज्ञानोबा माऊलीनं परमार्थाचा पाया रचला. ज्ञानदेव हे रचिला पाया. माऊलीनं पाया रचला, साधू संतांना त्याच्यावर मंदिर बांधलं आणि त्या मंदिराचा कळस झाले तुकोबा. तुका झाला असे. अरे माऊलीनं नुसता पैयाच नाही रचला, खांद्यावर पताक घेतली आणि पंढरपूर करता दिंडी काढली. टाळी वाजवावी घोडे टाळी वाजवावी घोडी उभारावी, वाटही चालावी माझ्या जीवीची आवडी आवडी पंढरपुरा नेईल गुडी. ज्ञानोबा माऊली निवृत्ती सोपान मुक्ताबाई साधू संतन चालली दिंडी पंढरपूरले. आणि कुठून गेली दिंडी? दिंडी गेली आमच्या सखूबाईच्या गावावर. सखूबाई लहान होती रे, लग्न नव्हतं होय. मायबापाच्या संग पंढरपूरची वारी, मुक्ताबाईची वारी, पैठणची वारी, पायी पायी वाऱ्या करे सखूबाई दिंडी संग मायबापाय संग. वयात आली सखूबाई, लग्न झालं सखूबाईचं आणि अशा घरी दिल्या गेली बापा श्रीमंतीची वाण नाही आणि भजनाचं काम नाही रे. 2 मजली माडी, त्याच्यात 2च जण, सखूबाईची सासू आणि सखूबाईचा मालक, आणि 3री गेली सखूबाई. सखूबाई गेली नांद्याले, म्हणे माईबाई व 2 मजली माडी आणि तारी तुळशी वृंदावन नाही. भागवतात सांगेलाय घराचं वैभव तुळशी वृंदावन. ज्या घराले तुळशी वृंदावन नसेल, भागवतात सांगेलाय ते घर नाही, ते म्हसंटी आणि त्याच्यात राहणारे भूत. घराचं वैभव तुळशी वृंदावन. सखूबाई गेली नांद्याले, 2 मजली माडीन दारी तुळशी वृंदावन नाही. सखूबाई म्हणे या माईले काही परमार्थ आवडत नाही का? हा, एवढं मोठं मकान काय म्हसंटी आहे का हे? सखूबाई घरात गेली, डब्बा आणला रिकामा. शेजारीन बाईले माती मागली,
एका शेजारीले तिवसाबाईचं रोप मागलं, वट्यावर डब्बा ठेवला, त्याच्यात तिवसाबाईचं रोप लावलं आणि उदबत्ती लावून दिली. काय म्हणे सखूबाईची सासू? सखूबाईची सासू म्हणे दिसते अगाऊच, काच झाड लावलं त्याला फुल नाही ना मूल नाही. ते का फुलाचं झाड होतं का? सखूबाईची सासू म्हणे काय लावला आगाऊपणा, काच झाड लावलं होते त्याला फुल नाही ना मूल नाही. सखूबाई म्हणे तर काय फुलायचं काय, मला नको शिकू. हाय माय बाई सखूबाई म्हणे तर आपणच, मला नको शिकू. घर काढ झाडून. सुनबाई होते बापा, फळा घेतला सकून, घरात गेली रे. घरात पाय देवरा कुठे आहे, कशाचा देवरा, फेवरा. सखूबाई पाय घरात. सखूबाईची सासू म्हणे काय पायता, घर झाड ना. सकू म्हणे हात आगाऊपणा दिसून राहिला सारा. लावलं रे घर झाडणं. झाडता झाडता विठोबा रुक्माई सापडली. जोड घेतली रे सकू. कावड्याच्या मागेला घेतलं तर गणपती सापडला. इकडल्या कावड्याच्या मागेला घेतलं तर कृष्ण सापडला. सगजावून फळा फिरवलं तर महादेवाची पिंड नंदी पडला. सखूबाई म्हणे मा या घरातले देव फरार व्हायला आहेत काय हो. सारे देव जमा केले, निंबानं घासून काढले, प्लेट मध्ये कपडा ठेवला, देव ठेवले, उदबत्ती लावली. सखूबाईची सासू म्हणे काय लावला आशान. त्या बाया चालल्या नदीवर, घेत्या घागरी. होय पाणी आले, होय. त्या बायाला सांगलं येऊ द्या इले. दिली चुंबाई डोक्यावर, 2 घागरी दिल्या डोक्यावर उठून, 2 दिल्या कमरीवर उठून, जाय होय पाणी आले. सुनबाई होती रे. गेले ना सखूबाई, त्या बाई आई गेल्या नदीवर, मांड्या मांड्या पाण्यात गेल्या. बायानं घागरी भरल्या, सखूबाईनं घागरी भरल्या, डोक्यावरच्या भरल्या, कमरीवरच्या भरल्या, साऱ्या बायानं भरल्या. आणि निघाव तो माऊलीची दिंडी उतरली रे नदीत. पंढरपूरला चालली होती. पुढे शेंड्याई वाले, कडशा घेऊन बाया, वृंदावन घेऊन बाया, टाळकरी माळकरी, ज्ञानोबा, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई. सखूबाईनं दिंडी पाहिली, माहेरचीच याद आली. म्हणे माय मी अशाच दिंडीत जावं. बाय म्हणत काय झालं सखू, काय सांगेन त्या आबूच्या बायाले. एकाही बाईले काही सांगलं नाही. काकीतल्या घागरी दिल्या, नदीत ठेवून, डोक्यावरच्या ठेवल्या दोन्ही भी, कमरीवरच्या दोन्ही चारी घागरी ठेवल्या. चुंबई फेकून दिली, पदर खोशेलच होता. निंगली न पयत. हाय हाय माय बाई, हाय हाय. आता काय दिंडीत चालली काय सकू. या बायानं काही डोक्याच्या घागरी खाली ठेवल्या नाही. नका जाऊ पंढरपूरले, ज्ञानोबा तुकोबाचं दर्शन तर घ्या. हाय माय बाई, हाय माय बाई. उरार वजे तसेच. आता बंद्या बाया आल्या का कीर्तनात, काही बाया निर्ल्या टीव्ही पाहून. या बायाला म्हणतील कुठं लाभा होता हो, भल्या कीर काय ऐकू येतं. ठीक आहे, सूर्यफुलाले पाखरं आणणं सुरू आहे. बाई मी भोडी व बाई मी भोडीन खायला पाहिजे, पूर्णाची गठ्ठ्या पाहिजे. काय गोठ आहे गड्या, कशा आल्या रे बिचाऱ्या. बायाचं राहिलं रे सांगायचं. काय गोठ आहे. गेली ना पयत, दिंडीत गेली सखूबाई आणि माऊलीच्या पायावर डोकं ठेवलं. सखूबाईनं माऊलीचं दर्शन घेतलं आणि त्या दर्शनाचा परिणाम काय झाला, अभंगाच्या संत चरण रजे नागता सहज, संत चरण रजे नागता सहज, संत चरण रजे नागता सहज, संत चरण रजे नागता लागता
चढती जाये वासनेचे बीज चढती जाये राम नवे उपजे आवडे मग राम नामे उपजे आवडे मग राम नवे उपजे आवडे मग राम नामे उपजे आवडे याले म्हणतात संत दर्शनी हा लाभ. सखुबाईनं पायाची माती काढली नाही कपायले नुसतं दर्शन घेतलं माऊलीचं. तुकोबा सांगता संत चरणारज लागता सहज वासनेचे बीज जोडून जाय संसाराची वासना जळून गेली. सखुबाई दिंडी संग भजन करत चालली. या बाया म्हणत बाईच्या घागरीवर बायानं तिले कदर नाही ना आपण कुठे बसताव. बाया निघल्यानं बाया 4 घागरी नदीतच. कशाच्या त्या घागरी? मातीच्या नव्हत्या, स्टीलच्याही नव्हत्या, तांब्याच्या आणि पितळीच्या. 4 घागरी रे ठेवले नाही रे. तांब्या पितळीचे भांडे, हांडे इकले, भांडे इकले, घोंगा इकले, पितळीच्या बादल्या इकल्या, कोपर इकले, बोट इकले, तांबे इकले, तपेले इकले. काही न बैलायचा साशी इकला. बरं झाले लेकर नाही इकता येत, नाही तर इकत होते बा पेरणीच्या तोंडी. दोघं नवरा बायको बसत होते की बीबीवाई करता हे मजारला काढतं काय. आणि मग खताच्या बाबतीत फवारे आले लाई नाही विकू, पण ते विकता येत नाही म्हणून खाऊन पिऊन 2-2, 3-3 लेकर आहे शिल्लक. नाही तर काय ती तंब्याची वाण नाही भजनाचं काय गोठ आहे गड्या. काय करायचं आता? बाया म्हणत बाई तिले कदर नाही ना आपण कुठे बसतो. निघल्या ना बाया घराकडे. सखुबाईची सासू दरवाजातच बसेल होती. 2 बाया सखुबाईच्या सासूच्या नेटून गेल्या. त्या बुढीले म्हणत कदलक पायता वाट. बुढेने काहून काय झालं? गेली साधू सांगा. हाय माय बाई बुढेनं लुगडत धरला हाती. भजनाची आवडी नाही सून साधू हो. बुढी म्हणे घागरी नदीतच आहे. आता माई बाई बुढी म्हणे पोऱ्या कुठे आहे बुढीचा? तोच काय साधू होता काय बापा? बदमासाचा सोबती होता, तिकडे होता गाड्यावर बसेल. बुढी गेली ना. बुढी गेली म्हणे बापा तू बसला आठी. आणि ते गेली म्हणता साधू संगण घागरी नदीच आहे. ती या पित्तरचे सादळले फादळले अगाऊ माणूस. गावप्रत अगाऊ बुढी असतात वट्याईवर बसेल घेणं नाही ना. बुढी गेली ना मरण देवळात ना. हा वट्यावर बसते त्याले सोबती शेजारचं रंडकं बुड तेही बसते. दोघही माळ नाही जपत भजन नाही करत. कोण गेली रे हे बाई? तर म्हणते रामभाऊची लक्ष्मी. दिवस आहेत का रे इले? दुसरा म्हणे दिसतात बा 5-6 महिने होय. सहशो किडे पडतीन रे, जिथे पणी किडे पडतीन रे. हा रामभाऊची बायको गेली आणि सुखदेवची पोरगी आली. दुसरं बुट म्हणे कोण आहे रे पोरगी? म्हणे सुखदेवची. हेच गेलते काय पाहून तुमच्या. ते आगाऊ बुढे होते बसेल. सखुबाईच्या मालकाने विचारलं त्याईले साधू कुकडे गेले? या आगावाईने सांगलं इकडेच. पयतच निघला रे भाऊ, पयत निघला. सखुबाई भानावर नाही संत चरणारज लागता सहज
वासनेचे बीज जळून जाय, संसाराची वासना जळून गेली. परिणाम काय झाला तो अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. मग राम नामे उपजे आवडी. मग राम नामे उपजे आवडी. सुख घडोघडी वाढू लागे. सुख घडोघडी वाढू लागे. मग राम नामे उपजे आवडी. मग राम नामे उपजे आवडी. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई, संसाराची वासना जळून गेली. सखुबाई दिंडी संघ भजन करत चालली. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. सखुबाईच्या सुखाले पारावार नाही. पावल्या करणं, फुगड्या खेळणं, भारुड म्हणणं, चालली रे बापा पंढरपूरले. पयतच गेला रे सखुबाईचा माल, पयत गेला बापा. सखुबाई भानावर. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. पयत गेला बापा, नदीमध्ये उतरला. 2 जण शेतातून आले होते, तेही बदमाशच होते. सखुबाईच्या मालकाने विचारलं, त्याला साधू दिसले काय? ते म्हणते, इकडे ते झेंडे दिसतात की नाही, ते साधूच आहेत. आणि तुझी बायको तर नाचतेच. मग तो बिफरलाच रे भाऊ, पयत गेला रे. सखुबाई भानावर नाही. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. अशा सुखात पयत गेला बापा. सखुबाईचा पदर धरला. पदर धरला, सखुबाई भानावर नाही. सखुबाई भजन करत होती, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. हरी बोल विठ्ठला. चालू देता का सारी रात? नसती सांगायची देर झाली. केलं तर सुरू भजन. काय गोठ आहे गड्या, मी सांगेन ता कर्जा रे. काय गोठ आहे गड्या. अभंग झाल्यावर बायाची सांगू, माणसाची सांगू, या लेकरायचं सांगू. कोणाला नसेन वाटत आपलं पोरग असं भजन करणार निघाव, असं कोणाला नसेन वाटत. पण असं पोरग कधी निघते भागवतात आहे सांगे. कधी निघते रे. आंब्याची टोय लावली की आंबा निघते, शुद्ध बीजा आणि फळे. आंब्याचे झाड आहेत हे, आंब्याचे झाड. आंब्याची टोय लावली की आंबा निघते. एका बुवानं दामोटा लावला, दामोट्याची सारी वय काय. एका बुवानं दामोटा लावला आणि त्याचं निघलं झाड. त्याले केला आयन, त्याले टाके पाणी. म्हणे महाराज आम्ही याचे आंबे खाऊ. मुक्यानं राय. ते लावगण मध्ये हुकलं नानीच्या. त्याले आंबे नाही, त्याले ती कपा. काय गोठ आहे सांगू रे या लेकरायचं. पण मग सांग काय गोठ आहे गड्या. भेटत नाहीत, भानावर नाही. पदर धरला सखुबाईचा. सखुबाई भजन करत होती, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. यानं पदर दिला सोडून. सखुबाईचे केसच धरले. सखुबाईचे केस धरले बापा. दिंडीमध्ये साधू संत होते रे. साधू संत म्हणत, भाऊ भाऊ भाऊ. हा उचलला खालचा राम भाऊ. कोणी भाद्राच म्हणे सले एका बाबा टकोरच फोडतो तुमच्या. एक ना बोले.
एक ना बोले पायेत साधू म्हणत त्याची बायको आहे, त्याला परमार्थ आवडत नाही. आगाऊपणा काय गेलं तर दिन भिन्नाहून तर डोकसंच फोडीन, डोकसं फोडलं तर पंढरपुरी बी हुकीन. बायको म्हणेन पंढरपुरी बी हुकवलं आणि घरी आले, आता काय करायचं. आता एक ना बोले केस धरून वळतच आणलं रे घरी. वळत आणलं तर बुढीच्या जवळच, आणि पाय आणले का नाही. बुढी म्हणे बाबू तुला घरी आणलं तिले, पण तिची नजर पाय कशी आहे. तू गेल्यावर काय हे पयत निघली तर मला बदणार नाही. म्हणे मग म्हणे आता धाब्याचं काळ उघड, इले गे धाब्यात, मी आणतो सोपाल कशी बांधतो. अरे राम राम, सकुबाई भानावर नाही रे. मग राम नामे उपशी आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. असं सुखात काय केलं या मायले. काही धाब्याचं कावळू उघडलं, सकुबाईले आत नेलं रे. भजन करत होती सकुबाई, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. नेला आत, खांबाजवळ उभं केलं. या बुढीनं सोपल दिली, बैल आडीत टाकली, जा घेतली खैचून रे, फीड बांधून टाकली. दोघही मायले का बाहेर आले, सकाळी लावून घेतली. सकुबाईवर परिणाम काय झाला, अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगता. कंठी प्रेम दाटे नैनी नीरलोटे, 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 लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीरलोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीरलोटे. हृदय महाराज महाराज मग राम नामे उपजी आवे, मग राम नामे उपजी आवडी. बांधून टाकलं सकुबाईले खांब आले, सकाळी लावून घेतली आणि दोघही मायले बाहेर आले. काय गोट आहे सकुबाईनं मायवन बापारे नाही म्हटलं. सकुबाईनं भजन केलं देवाचं, आणि भजन करणार आले देवाकडे जावा लागत नाही. भजन करणाराच्या अंगे देव येते. सकुबाईनं भजन केलं. आता तिनं तर अविनाश करी आपल्या असेन लावी मनापिशे गोविंदाचे, असं भजन केलं. आपल्याला तसं तर नाही करायचं, पण 1 मिनिट भजन करायचं आहे आपल्याला. जेवढी मंडळी यायला आहे ना, रप रप टाळी वाजवा. तुम्हाला सत्ता माहित आहे का? सत्ता गंजीपत्त्यातला नाही, सत्ता वृक्षाची ही पान सत्ता चाले हे शरीर. कुणाची परमात्म्यानं सत्ता काढून घेतली, बाशाईवरच बांधा लागते. परमात्माची सत्ता आहे. रप रप भजन करा रे. या टाळीपासून 3 फायदे आहेत. आता ते सांगायला छानच नाही. आपलं अभंगाचं खोलवर आहे. बायाचं राहिलं, लेकरायचं राहिलं, मुर्दंग्या नातुबाचं राहिलं, माणसाचं कॅन्सल करतो. माणसाचं जमलं तर सांगेन, नाही तर माणसाचं कॅन्सल. आता तुम्ही म्हणसान माणसाचं काहून कॅन्सल, माणसाईवर मा भरोसा नाही.
माणसाचं आचरण नाही चांगलं. हे काय खातीन आणि काय पेतीन याचा नियमच नाही. माणसं बाया नाही रे. बायाचं आचरण चांगलं आहे. बाया बिड्या वाढतात काय? माणसं तर खर्रा आणि लवकर पाणी नाही पित. हॉटेलीत पाणी आमच्या बाया. एखाद्या बाईने कधी म्हटलं की चालतं का हॉटेलीत पाणी प्यायला, ते म्हणते तूच पी, हे माझ्यावर शिशी आहे. ते म्हणते मीच कुठे पेतो. ते गंमत केली. आमची माणसं जाऊ द्या, गप भजे खातात. आणि तुम्ही त्या भजे काढणाराची पॅन्ट पा कशी असते. काय तो संडासाहून येते की हात धुते की नाही, की भजे लावते काढणं. आमची माणसं म्हणतात असे तर घरचे लागतच नाही. अरे च्या मायची आपदच नाही काय. काय सांगता माणसाईचं रे. बायाईसाठी जीव तुटते रे. कशा आल्या रे बिचार. हा काय गोठ आहे गड्या. मायवान बापारे नाही म्हटलं. सखूबाईनं भजन केलं देवाचं. हा कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे. देवाचाला सखूबाई जोड देव. पण भजन कसं केलं आता आपण 1 मिनिट करा. पण असे हात वर करून रप. हा शाबास. आणि ज्याच्याजवळ मोठा मोबाईल असेल ना त्यांना मोठा मोबाईलचा व्हिडिओ चालू करा. असे लेकर येण्यावाले बाबा, हे मागलचे, हे लाऊडस्पीकर वाले, मुर्दंग्या नातू. मोठा मोबाईल असेल तर करा. एक तर मग हे असं फिरवा. हा तुम्ही बी निघले पाहिजे त्याच्यात. नाही तर ते बाई म्हणजे बंधायच्या काढले तुम्ही तर नाही बी त्याच्यात. तुमच्या तोंडावर बी घे जातो. काय गोठ आहे गड्या. काय गोठ आहे गड्या. खांबाले बांधून टाकलं व माय होणारे बापारी म्हणलं सखूबाईनं भजन केलं. आता आपण बी भजन करू. विठोबा हरी विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा सांगाय नाही लागत रे. काय गोठ आहे गड्या. सखूबाईनं भजन केलं. संत चरण लागता सहज वासनेचे बीज. जडून जाई मग राम नामे उपजे आवडी. सुख घडो घडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नैनी नील लोटे हृदय प्रगटे. रामरूप सखूबाईच्या जोड देवच आला. काय केलं त्या देवानं. काय केलं त्या देवानं. सखूबाईले खांबाचं सोडून दिलं. आणि देव सकू झाला. देव सकू झाला. तशीच साडी, तशीच चोडी, तशीच टिकली, तशीच नख पालीस. ओरिजिनल सखूबाई सोडून दिली.
देव सकू झाला आणि स्वतःले खांबाले बांधून घेतलं. काय गोठ आहे गड्या. आणि ओरिजिनल सखूबाई सोडून दिली. कुठे गेली सखूबाई? सखूबाई गेली पंढरीला, तिच्याच रोपे हरिनाथाला. देवा संताच्या मेळात नाच रे देवाना, नाच रे देवा संताच्या मेळात नाच रे देवाना, संताच्या मेळात नाच रे देवाना, नाच रे देवा संताच्या मेळात नाच रे देवाना. कुठे नाचाव, कुठे नाचाव? कीर्तनात नाचा, भजनात नाचा, दिंडीत नाचा, भागवतात नाचा. लोक अठी नाही नाच. बँड पाहिजे, बँड. नरदेव पाहिजे घोड्यावर. तेरा कर. इकडे नाचणं अठी. अठी नाचीन तर तुझा उद्धार, तुझ्या मायाचा उद्धार, तुझ्या बापाचा उद्धार. अठी नाही नाचत रे. डीजे पाहिजे, डीजे. खाई के पाहून तू या. हा गाऊ खानीच्या पोटात मेला असता तर पुरला असता रे. अति नाच रे. साधू नाचले, संत नाचले, जनाबाई नाचली, मीराबाई नाचली, सखूबाई नाचली, देव नाचला. देव कुठे नाचला? नामदेवाच्या कीर्तनात. नामदेव कीर्तन करी. काय गोठ आहे गड्या. आम्ही तर भाग्यवान मंडळी म्हणतो आज कीर्तनात. हात दाखवू नाही, भविष्य पाहू नाही. साधू नाचले, संत नाचले, जनाबाई नाचली, मीराबाई नाचली. काय गोठ आहे गड्या. ओरिजिनल सखूबाई पंढरपूरले. देव सकू झाला, स्वतःले बांधून घेतलं. कोणाच्या घरी जाते देव? कोणाच्या घरी जाते रे? ज्याच्या घरी कॅक्टर, पोरगा डॉक्टर, बसेल हेलिकॉप्टर, त्याच्या घरी जाते काय? इकडे येणाऱ्याच्या घरी जाते रे. त्याची जात नाही, पाच जात. काय कथा ऐकाव. कथेनं कलिमल धुतल्या जाते, कथेनं पाप जाते, कथेनं पुण्य जमा होते. ती सिदुरी येते सगळं. घे वावर, बाण मकान, घे कॅक्टर, घे गाड्या, चाल डांग डांग चिक्की नांग डांग डांग. लोकांचा साला गाव धंदा केला हो माधर चोदान. कधी दिंडीचा मुक्काम नाही, कधी बारस नाही, कधी संताची पुण्यतिथी नाही. लढतात ना बाया. बाया तर त्या बाईने लढू नको, तोंडानं सांग. काय सांगेन तोंडानं रे. कधी कथेत नाही, कीर्तनात नाही, भजनात नाही, पूजनात नाही. गाडं झुपलं, म्हैस बांधली, बकरी घेतली की ढकला रे गड्या वावरात. झपीत मेले रे. आमच्या तटी काही झपीतच मेले. बाया लढतही नाही आता. बाया लढू नाही देत. त्या बाईले म्हणतात लढू नको, तोंडानं सांग. याले न्यायालय 2 वाजतील. लढू नको, तोंडानं सांग. काय सांगेन तोंडानं रे. आता आमचे भजन करणारे आहे. मरू तर नाहीच, पण समजा यातला एखादा गचकला, याच्या बायका म्हणतील ते टाय घेऊन उभी राय तो. आता कधी इकडे येस नाही ना. ते बाई म्हणे घर मास म्हणे बाई, म्हैस माईस म्हणे देवा रे. कुत्र, कुत्र कोणाचं आहे? कुत्र कुत्रीच. येथे मनुष्याचे. अरे काय गोठ आहे गड्या. बाई म्हणतात लढू नको, तोंडानं सांग फक्त. काय सांगेन तोंडानं रे. त्याचं वर्णन करायला लागतं, तो असते तसा. मग ते बाई लढता लढता म्हणे बाजारात गेला की पिकेलच वांगे आणे बाई व. पिकेल वांगे धोळ काकड्या धन्यायचा. त्याला कव्वे वांगे दिसत ना का मसाल्याचे. पण कंजूस असेल ना, कंजूस. ते मसाल्याचे वांगे असतात 5 रुपये पावशे. पिकेल वांगे 2 रुपयाचे 3 किलो. अरे आमच्या काळात काही माणसं मेले, बाया सुधारल्या. त्या बायानं नाही मारले, ते मेली त्याच्या मतानच. बाया
तो बा आता ता खायला नव्हतं का तिले पण पिकेले वांगे आणि काय दम धरी. आता त्या बाईच्या हातचं झालं. पहिल्या गाडी बदल की कव्वे वांगे, कव्वे दोडके, कव्वा संभार, कव्या काकड्या. बरं नाही मेला का ते बांधर. परमार्थ करणारेच राहतील, मरेची नवय नाही. कलियुग आहे आता, कलियुग. काय गोठ आहे गड्या. भाग्यवान मंडळी हे कीर्तनात येईल, हात दाखवू नये, भविष्य पाहू नये. तुमच्या गावाचं वैभव आहे, आज सत्ता वैभव तुमच्या गावाचं. तुमच्या गावाचं वैभव. लगन नाही, मोठं लगन केलं, 2 पोत्याची बुंदी केली, सोयरे आले आणि खाऊन गेले. घेणं नाही ना देणं नाही. याच्यामध्ये दाय गंडोरी काय करा ना. शेवटच्या दिवशी ज्ञानोबा तुकोबाचे सोयरे येतात, आशीर्वाद देतात. त्या अन्नदान करणाऱ्याले आशीर्वाद. कशा करताय हा सप्ताह. म्हणा राहू द्या, अभंगन चालू द्या. हे आधी हा सप्ताह कशा करताय. पैसे जादा झाले म्हणून का रिकाम पण आहे म्हणून ठेवला हा. अरे हे लावून ठेवलाय, वाढ वळलाय ना. कसा करता लावलंय साधू संताईना. तुमचे मायबाप मेले, त्याच्यातून परमार्थ घडला नशीन घडला, मग त्याचा उद्धार कशाने होईल. त्याच्यासाठी सप्ते आहे. जेवढं दान केलं जाते पूर्वजाच्या पित्यार्थ होते. कोणी गहू देते, कोणी पावती फाडते, कोणी बुवाचा मुक्काम घेते. जेवढा पैसा परमार्थात खर्च होते हा पूर्वजाच्या पित्यार्थ होते. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती व्हावे. त्या कशाने आशीर्वाद देतात. वावर घेतल्या ना. किती एकर वावर घेतले की उद्धार होईल त्याचा. मग वावर घेऊन आहे काय. घ्या ना. सकाळून 5 एकर, दुपारून 5 एकर, टेकानं समुद्र आले. पण एखादी पंगत काय गोठ आहे गड्या. मस्त मनात आणू नाही. काय करायचं आता. देवच आला सखूबाईजवळ, सखूबाईले सोडून दिलं. देव सखू झाला. रात निघून गेली. सकाळी सूर्यनारायण निघाला. सखूबाईचा मालक म्हणे आई सोडू का तिले. सखू होती काय. देव होता देव. सखूबाईची सासू म्हणे बाबू सोड्यासारखी व्हायलाय काय पाय ना. तू देशी सोडून ते निघीन पै. सखू होती काय बाबा. देव होता देव. गेला सखूबाईचा मालकन कावड उघडलं. सखूबाई हसायलाच लागली. सखूबाईचा मालक तिच्या त्याच्या मायले बोलाय आई. बुढ्याने का आहे ये ना व. बुढी आली ना. बुढीनं पाहिलं म्हणे काव करशील काय भजन. म्हणे आत्या आता त्याचं नाव तर तोंडात येऊ देऊ. पाहणे किती कापे पडले. बुढी म्हणे बाबू लाईनवरच आली आता सोड. आता नाही जात कुठे. सखू होती का बाबा. देव होता. सोडून सोडला. घर झाडून काढलं, धुणं धुतलं, स्वयंपाक केला. सखूबाईच्या मालकाचे पाय दाबले रे. कोणाच्या घरी करते देव काम. एका बुवाच्या बायकोचं बायत पण केलं. तू म्हणसन तो सरपंच अशी. सरपंच नाही बापा. मग काय पोलीस पाटील होता का तो. चोखोबाची बहीण चोखोबाची बहीण झाला वहिनी मुगळागार हा कामार. वहिनी मुगळागार हा कामार. चोखोबाची बहीण झाला चोखोबाची बहीण बोंबीच्या देठापासून म्हणतात हे बिचार. सापडत नाहीत हे लोक. हे गायक वादक लोक आहे ना भेटत नाहीत. हे कीर्तनकार भेटीन, भागवतकार भेटीन, देव भेटीन देव. भजन करणारे नाही भेटत. नित्य नेम नामी दुर्लभ
गळ्यामध्ये टाळ घालतात, माळ घालतात, कपड्याला गंध लावतात, एकादशी धरतात, हरिपाठ घेतात, काकडा घेतात, बुवाच्या मागे वाजवतात. कोणाचा हरिक वाटते देवाले? कोणाचा हरिक वाटते रे? घरातला एक देवा इकडे जाऊन घरातले बंदायले परमार्थ नाही करा लागत. जरा भागवत आहे का तुम्ही? घरातले बंधायले परमार्थ नाही, एक लावून द्या, एक त्याच्या भाग्यानं घर चालते. बुडा म्हण, बुडी म्हण, पोरगा म्हण, लोक म्हणतात त्याच्या घरात तो भाग्यवान आहे राजे. कथेत, कीर्तनात, भजनात, पूजनात, गायली भाकर, दिवसापाली पाणी, देवाली उदबत्ती, काहीतरी त्याच्या भाग्यानं घर चालते. घरात त्याला बंदे आले नाही. बंदे जर घरातले तुम्ही पंढरपूरला गेले तर लोक तुमचे वावर गुणगुण देते. लोक तुम्ही घाला साले जरा ढोर गेले पंढरपूरला, बंदे आले नाही जावं. एक सण लावून द्या बस झालं. घरातल्याने एका जणानं बटन दाबलं, साऱ्या घरातल्या वजे का बंद्याले दाबा लागतात की आता बुड्याला म्हणा तुम्ही दाबा, बुडीले म्हणा आता तू दाब. ढिले करता का ते बटन दाबू दाबू? एका जणानं दाबले ना, जमलं ना, बजेटच बसला ना, साऱ्या घरात उजीड. बंद्याले नाही दाबा लागते. काय दाबा लागते? मरा अंधारात. लाईन असून बटन दाबत नाही, हात असून टाळी वाजवत नाही. हा, कसे काय वाचले रे कोराण्यात? लय लोक मेले रे. तुम्ही का तुमच्या मतानं राहिले काय? तुम्हाला देवानं ठेवलं. हा, नाही तर त्याचे का ताकद तू असा. अरे अच्छक अच्छक लांबवले का ना. आणि आपलाही नंबर आहेस, पण भजन करणारे मरत नाही. भजन करणारे मरत नाही, त्याला डबल माणसाचा जन्म आहे. आणि जे भजन करत नाही त्याला जन्म जरूर आहे दुसरा, पण माणसाचा नाही. मूळ योनीत जन्म होते, मूळ योनीत. आता कसे लाईने कान आहेत तसे लाईने कान नाही भेटत. हे झप्पल कान, दोन शिंग, एक शेपूट, बुंदीपुरी गेली, ढेपकुट्टी झाली. वर्म चुकलं, वर्म चुकलं रे, चुकली आ वर्म. मनुष्य जन्म भेटला, आयुष्यावर जगला, मेला आणि डबल माणूसच झाला. खूप कमाई केली, खूप कमाई केली की तू मुद्दल कायम ठेवलं, नाही ते मुद्दल चाललं जाते रे. तू का म्हणे काय केले? तू मुद्दल कमावले. काही काही पेन्शन चालू आहे, त्या पेन्शनचा अभिमान. काही काहीचे पोरं नोकरीवर आहे, त्या पोरायचा अभिमान. काही काही डच कापसून सोयाबीन होते, काल त्याचा अभिमान. काही काही सासऱ्याचा अभिमान. इकडे येणं याचा अभिमान धरणं. इकडे येणारे डबल माणसं होतात, नाही तर माणसाचा जन्म नाही रे. तू का म्हणे माझी भाक जन्म नाही रे. जाऊ द्या, संत चरणाराज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे, राम रूप अभंगाचे शेवटच्या चरणा संता. तुका म्हणे साधन सुलभ गोमाटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमाटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमाटे, तुका म्हणे
तुका म्हणे साधन सुलभ गोमटेन परी उपतिष्ठे पूर्व पुण्य सखुबाईचं पहिलं पुण्य करलं तर मग सखुबाई पंढरपूरले गेली. त्या बायानं काही घागरी ठेवल्याने नका जाऊ पंढरपूरले, पण ज्ञानोबा तुकोबाचं दर्शन तर घ्या. हाय माय बाई, सखुबाईचं पहिलं पुण्य करेल होती म्हणून सखुबाई पंढरपूरले गेली. काय गोठ आहे तुमच्या लोकांचं पहिलं पुण्य करेल आहे, त्या पुण्यानं तुम्हाला कीर्तनात आणेल आहे. आताचे पुण्य होऊन राहिले शिल्लकच आहे, नाही तर मग शिल्लकचा आहे तर आहे तो निजून नाही. असू द्या, हे शिदोरी संघ येत काय गोठ आहे गड्या, हातानं टाळी मुखानं नाम आणि काहीतरी पूर्वजाच्या प्रित्यर्थ करावं दान, याले प्राप्ती म्हणतात. घे वावर बांध मकाना कर्जमा टाक बँकेत चाल, गधड्याच्या काय काही अर्थ नाही त्याचा. माणसाच्या ठिकाणी विचार आहे हा, असं जाऊ द्या. कारणाले निमित्ताले कारण कीर्तनाचा योग. आतापर्यंतची झालेली कीर्तनाची सेवा बजरंग बलीच्या चरणी अर्पण करू. आजच्या कीर्तनाची सेवा पांडुरंगाचं मंदिर असेल त्याच्या चरणी, भोलेनाथाचं असेल त्याच्या चरणी,
देवीचा आहे त्याच्या चरणी अजून काही चिल्लर चाललर देव असतील. आजच्या कीर्तनाची सेवा त्याच्याही चरणी अर्पण. आजच्या कीर्तनाची सेवा भागवताचार्य अनिल महाराज त्यांच्या चरणी अर्पण. आजच्या कीर्तनाची सेवा रती महारथी गायक वादक आहे, बिचाऱ्याचे नावही नाही सांगले. आजच्या कीर्तनाची सेवा यायच्या चरणी अर्पण. आजच्या कीर्तनाच्या विण्यावाल्याच्या चरणी अर्पण. आजच्या कीर्तनाची सेवा आमचा नातू रे खासच आहे, आमच्या नाताच्या चरणी अर्पण. आजच्या कीर्तनाची सेवा या उत्सवाची जे समितीशीन कार्य करते, काही वर्षापासून चालत आलेला उत्सव, असं सहकार्य करा त्याईले. खपा खप आशीर्वाद देतात पूर्वज. दान केल्यानं धन नाही घटत. हो, परमात्मा कुकून काय देईन याचा नियम नाही रे. आजच्या कीर्तनाचं त्याच्या चरणी अर्पण. काय गोड आहे गड्या. आजच्या कीर्तनाशिवाय आमचे श्याम माऊली बसले आहेत आमच्या पुढे. आजच्या कीर्तनाशिवाय त्याच्या चरणी अर्पण. पुरुष मंडळीच्या, महिला मंडळीच्या, आजूबाजूनं बसले असतील त्याच्या बी. आता कोण राहिलं? आता राहिले गावातले निजे. आजच्या कीर्तनाची सेवा जे गावात झपेल असतील त्याच्याही चरणी अर्पण. घरी गेल्यावर सांग जा त्याईले म्हणा तुमचंही जमलं म्हणा. जाऊ द्या, माय मनातच आलं. तुम्ही कीर्तनात आले त्याईनं घर राखलं का नाही? तेही आलेच तर घरात कुत्रे घुटल्याशिवाय राहत होते काय? सांग जा त्याईले म्हणा आम्हाला तरी थंडीत मारा लागलं, तुमचा दुलहीत बजेट बसलं. जाऊ द्या, आता सारी सेवा अर्पण झाली. कीर्तनाचा खरा आनंद कशानं आला? खरा आनंद, खरा आनंदाला या साऊंड सिस्टीमनं, ज्याची साऊंड सिस्टीम मंडप लाइटिंग असेल. आजच्या कीर्तनाची सेवा या बुवाच्याही चरणी अर्पण. काय सामायन आहे रे, खासच आमच्या पुढे ठेवलं तापासून जसाचा तसाच आवाज आहे. नाही तर बऱ्याच ठिकाणी आमचे कार्यक्रम असतात, मोठमोठ्या ठिकाणी हे सामायन महागीचं याची सेटिंग नाही जमत. तोबा तयार करते ना आमच्या पुढे ठेवते, तोबा तिकडे जात नाही तर माय करते मग हे देते बराबर करून, मग त्या गायकाचा करते मग ते देते बराबर करून, मग मृदंगाचा करते अरे कीर्तन होत आलं तरी आखुळंब आखुळंब. काय सामायन आहे रे. सांगत जा हे भाड्यानं. लग्न असो, वाढदिवस असो का तेरवं असो, हे भाड्यानं सांगत जा. वाटलं तर अर्धे पैसे देत जा. अर्धे पा काय सांगतात, आम्ही म्हटलं अर्धे देत जा ना अर्धे उदार ठेवत जा. ते भाऊ काय सांगून राहिले, ते म्हणतात कोणाच्या लग्नात उधार दिलं तर त्याला 2 पोरं झाले पण पैसे नाही दिले. मग काय कुटुंब नियोजन झाल्यावर देते का गध्याच्या पोरसा? बरं जाऊ द्या, आता तुम्हाला झपा नाही येत का? काही जांभूही देणं नाही, काही नाही, काही नाही. काय गड्या भाग्यवान मंडळी आज कीर्तनात येईल. हात दाखवू नाही आणि भविष्य पाहू नाही. जाऊ द्या, काय गोठ आहे गड्या. बंद कीर्तन डोक्षातला काळा. फक्त 2च शब्द ध्यानात ठेवा. मनुष्य जन्म भेटला, गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला गंधन, एकादशी. सारं करेल एवढंच कामा पडीन. सोन्याचे गोप काढून घेतात, बोटातल्या अंगठ्या काढतात, कानातली बिग बाई काढतात, तुळशीची माळ नाही काढत. तुळशीची माळ तुमच्या सोबत येते. सोन्याचा गोप जर गळ्यात घालून तुम्ही कुठे बाहेर गेले, 2 जणांनी कधी पाहिलं तर हागेतच लोक मारतील. तुळशीची माळ कधी गळ्यात घातलं तुमच्या पाया लागते इंद्रिये म्हणते साधू भेटला गड्या. तर गळ्यात तुळशीची माळ घाला, भाग्यवान. महिला मंडळ तुम्ही बी हो, कपाळाला गंध, गळ्यात तुळशीची माळ आणि एकादशीचा उपवास. पोथा काढून घेतात, बाया मुरक्या काढतात, कडी पाटल्या काढतात रे. तुळशीची माळ नाही काढत. तुळशीची माळ आपल्या संग जयते रे. काय येतं सगळं? तुळशीची माळ येते. भाग्यवान आहे मंडळी. तुमच्या गळ्यातली सोन्याची पोत चांगली का माझ्या गळ्यातली तुळशीची माळ चांगली? तुळशीची माळ. शाबास. करता का अदल बदल? तेव्हा त्या बाईनं झाकली पोत.
अदल बदलचं म्हटलं तर बोल्याचं काही दाखवायचं काही. मले मारा चाटावर गपकेच आहे. हा ये इकडे कुठे असतं तित्रावले बरोबर बरोबर. भागवतात गेल ती कीर्तनात गयात माळ केस धरू धरू उपटतात राक्षसनी आणि याईले राक्षस भला विचारतात ना या इकडे मनुष्य जन्म भेटला होता हो म्हणसान का नाही म्हणसान का खोपडा बैल होतो मी सांगायला ठेवा भेटला. भागवतात गेलते काय कीर्तनात गयात माळ गपकेच आहेत. यम धर्म सांगते दूताईले घ्यात असं माप. मग ते येतात पांडू हॉलदार वारीन ते राक्षस काढ कपडे. दोन ते आपल्या घरी दोन कॅक्टर होते बहादुरू नको कॅक्टर होते तिथं कोण आहे त्याच्या संग पोरं नाही बुडी बी नाही ही कोण आहे ही वाईना ना जावाई नाही. काढ कपडे तू या कपडे काढते रे दोन कॅक्टर वाला निज उबळा निसते दोन यम धरतात हात दोन धरतात पाय एक धरते मुंडक उठा असा उचलतात जो खाली आपटतात आपटे आपटे शुतो गुडा करे हॅलो हॅलो बाबू बुडीले म्हणा भागवतात जाय वर मारतात. हॅलो बाबू तुम्ही नका नांदी लागू वावरायच्या हरिपाठात जा. हॅलो रेन नाही का रे गद्याच्या पोटच्या वर टावर आहे का रे. हे साधू संत कशासाठी आहेत तर तुका म्हणे मज धाडीले बुडते हे जन बा काय सांगेन भागवतात सांगेलय घर नाही पाहिजे चांगलं घरातले लोक पाहिजे चांगले. नाही तर घर स्टाईल मध्ये तोंड पाहून घ्या घरातले निम्मे हात म्याड काय करता त्या घराले. बाई नाही पाहिजे चांगली बाईचा स्वभाव पाहिजे चांगला. असा स्वभाव पाहिजे रे. बाई नाही पाहिजे चांगली नाहीतर दिशाले गोरी गोमटी पण वानिरींपेक्षा आगाऊ उंदरी पुरली उंदरी रे. कुठे असते व कुठे निसते व चिचीच्या शेंड्यावर. तुमच्या गावातल्या गायक वादक बोलावले कुठे निसते ने काय बाया रे. असा स्वभाव पाहिजे रे. बायाचं राहिलं रे सगळ्याच. तुका म्हणे कसन जसं असेल तसं मनुष्य जन्म भेटला नातं देवाशी जोडा उत्सव देवाचा आहे. ज्यानं देवाशी नातं जोडलं त्याची सरली झाला सफल व्यापार. जाऊ द्या कारणाले निमित्त कारण कीर्तनाचा योग सारी कीर्तनाची सेवा पांडुरंगा चरणी अर्पण करी माऊलीचं भजन करू. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली गजानना आवलिया अवतरले जगतारा गजानना आवलिया अवतरले जगताराया गजानना आवलिया अवतरले जगताराया गजानना आवलिया अवतरले जगताराया गजानना आवलिया अवतरले जगताराया गजानना